राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत असतानाच रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचं समोर आलंय। मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील इंदापुरात माणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित केला होता। यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह काही स्थानिक नेत्यांचे देखील फोटो आहेत। मात्र या बॅनरवर स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नाहीयेत। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, काय नेमका हा कार्यक्रम होता, काय घडलेला आहे? 27 तारखेला इंदापूरमध्ये म्हणजे आदित्य तटकरेंच्या मतदारसंघाचं इंदापूर जे गाव आहे त्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य असतील किंवा सभापती असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमाला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमातला आपण मागच्या बाजूला जो बॅनर बघितला तर या बॅनरवरती राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार किंवा स्वर्गीय अजित पवार यांचे सुद्धा फोटो पाहायला मिळाले नाहीत। असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कधी होत नाही, पण असं पहिल्यांदाच या ठिकाणी पाहायला मिळालं। तर त्यामुळे आता त्याच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। मध्यंतरी सुनील तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासंदर्भातले आरोप झाले आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला एक पत्र दिल्याची बातमी आली होती की यापूर्वी जे झालेला पत्रव्यवहार आहे तर तो ग्राह्य मानू नये आणि त्यानंतर ही बाब समोर आलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नाहीत, खास करून सुनेत्रा पवार आणि अजितदादा यांचे फोटो नाहीत। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा इथल्या रायगडच्या राजकीय वातावरणात सुरू झालेल्या पाहायला मिळतात। निश्चितच त्यामुळे आता या मुद्द्यावरनं देखील एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। धन्यवाद प्रफुल्ल, सविस्तर माहितीसाठी।